प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रभू मी कोणाचा कोणाचा, प्रभू मी कोणाचा कोणाचा, माझा नच इतरांचा, माझा नच इतरांचा. प्रभू मी कोणाचा कोणाचा, प्रभू मी कोणाचा कोणाचा. तुझाच परी मी जे जे माझे मन मन धन ही वाचा. पापमुक्त तू केले मजला, मज तू निधी करुणेचा. प्रभू मी कोणाचा कोणाचा, प्रभू मी कोणाचा कोणाचा. नारायण वामन टिळक ह्यांनी जेव्हा हे गीत रचलं त्यावेळेला त्यांच्या अंतर्मनामध्ये अशा प्रकारची एक शंका निर्माण झाली. खरंच प्रभू मी नक्की कोणाचा? मी केवळ तुझाच आहे, कारण माझ्या समाजाने मला नाकारलेलं आहे. माझ्या कुटुंबाकडून देखील माझा छळ होत आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आपुलाची वाद आपणाशी, अशी माझी अवस्था झालेली आहे. खरंच प्रभू मी कोणाचा? अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये घोळत असतानाच हे सुंदर असं गीत त्या ठिकाणी जन्मलं की मी इतरांचा नाही, मी स्वतःचा नाही, मी केवळ आणि केवळ माझ्या प्रभूचा. तू करुणानिधी, ते केवळ तुझ्या करुणेच्या पाण्यावरती माझा संपूर्ण जीव विसंबून आहे. अशा प्रकारची भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. आज शुभवर्तमानामध्ये शास्त्री परुषी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन चिन्ह मागतात. ते चिन्ह कशासाठी मागत आहेत? की खरोखरच तुम्ही स्वर्गातून आलेले आहात, खरोखरच तुम्ही देवाचे पुत्र आहात की नाहीत हे पाहण्यासाठी ते चिन्ह मागत आहेत. येशू त्यांना सांगत आहे की ही दुष्ट आणि व्यभिचारी पिढी आहे. ही पिढी चिन्ह मागते. ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही. दुष्ट आणि व्यभिचारी असे शब्द येशूने का वापरले असावेत? दुष्ट कशासाठी? की डोळ्यांसमोर साक्षात परमेश्वराची कृत्ये दिसत असताना सुद्धा त्यांनी परमेश्वरावरती विश्वास ठेवला नाही, तर आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणेच वागण्याचं त्यांनी ठरवलं. व्यभिचारी अशासाठी की एकच देवाला भज, मूर्तीपूजा करू नकोस. त्या परमेश्वराशी एकनिष्ठ राहण्याच्या ऐवजी ते इतर दैवतांचा विचार मनामध्ये घोळवत असावेत. ही इतर दैवतं कोणतीही की जी दैवतं त्यांना बाह्य चिन्ह द्यायची. वादळ असो, वारा असो, पूर असो, दुष्काळ असो, वीज कडाडणं असो, ढगांचा गडगडाट असणं, अशा प्रकारे बाहेरची चिन्ह पाहण्याची प्रथा इतर धर्मांमध्ये होती. येशू सांगत आहे त्यांना कोणतंच चिन्ह दिलं जाणार नाही. इतर शुभवर्तमानामध्ये येशू अजून पुढे जाऊन सांगतो, योनाच्या चिन्हाशिवाय दुसरं कोणतंच चिन्ह त्यांना दिलं जाणार नाही. योनाचं कोणतं चिन्ह? त्याने स्वतः पश्चाताप केला आणि निनवेच्या लोकांना देखील पश्चातापासाठी प्रवृत्त केलं. आणि येशू शास्त्री पुरुषांना जणू काही सांगत आहे की तुम्ही चिन्ह मागण्याऐवजी पश्चाताप करा. पश्चाताप करा म्हणजे नक्की काय करा? की तुमचं मन बदलून टाका. तुमची माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाका. माझ्याविषयी तुमचा जो विचार आहे तो विचार बदलून टाका. माझ्या ठायी तुम्हाला परमेश्वराचं दर्शन घडेल. मग तुम्हाला कोणत्या चिन्हाची गरज लागणार नाही. संत अगस्तीन किती सुंदर म्हणतात बघा,
की नो explanation is necessary for those who believe and no explanation is possible for those who don't believe. जे विश्वास ठेवतात त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते आणि जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना स्पष्टीकरण पुरेसं नसतं. आणि म्हणूनच आपल्याला स्पष्टीकरण आणि चिन्ह ह्याऐवजी अंतःकरणापासून पश्चाताप दग्ध होऊन परमेश्वरावरती विश्वास ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. ती कृपा आपल्याला मिळावी म्हणून परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.